शिवसेना उपनेता विजय नाहटा हमेशा से ही सामाजिक क्षेत्र में आम लोगों की सेवा करने में अग्रसर रहते हैं। शिवसेना उपनेता विजय नाहटा के जन्मदिन के उपलक्ष्य में शिवसेना नवी मुंबई व विजय नाहटा फाउंडेशन के द्वारा आयोजित महिलाओं के लिए मुख्य रूप से आरोग्य मेला व कैंसर जांच शिविर का नवी मुंबई के विभिन्न जगहों पर नियोजन किया गया है। इस मौके पर बड़ी संख्या में महिलाओं ने इस शिविर का लाभ उठाया। शिवसेना उपनेता विजय नाहटा ने कहा कि महिलाओं के लिए मुख्य रूप से कैंसर डिटेक्शन कैंप रखा गया है, जिसमें खास तौर पर महिला इस कैंप का लाभ ले रही हैं। आज विजय नाहटा फाउंडेशन नवी मुंबई शिवसेनेच्या वतीनं शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे आरोग्य तपासणी शिबिरं आणि विशेषतः कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहेत आणि रविवार असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी सगळीकडे उपस्थित आहेत। या नेरूळ पश्चिममध्ये आमचे शहर प्रमुख सन्माननीय विजयजी माने यांनी या ठिकाणी या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। महिलांमध्ये पुरुषांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि दुर्दैवाने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यामध्ये दुसरी स्टेज तिसरी स्टेज आल्यानंतर आपल्या हाताबाहेर जातं। म्हणून पहिल्या स्टेजमध्ये किंवा सुरुवातीलाच अशा कॅन्सरचं डिटेक्शन व्हावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या कॅम्पचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि हे करत असताना आम्ही देशातली जी रिनाऊंड संस्था आहे टाटा कॅन्सरची त्यांचं सहकार्य घेतलेलं आहे, अपोलो हॉस्पिटलचं सहकार्य घेतलेलं आहे, डॉक्टर सुरानांच्या हॉस्पिटलचं सहकार्य घेतलेलं आहे आणि सगळीकडे आज अशा प्रकारचे कॅम्प चालू आहेत। महिला त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत आणि विशेषतः महिला कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठी तपासणी करण्यासाठी थोड्या घाबरत असतात, त्यांना भीती वाटत असते। बऱ्याच लोकांना वाटते खूप आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे आणि त्यांची ही सगळी अडचण दूर करण्यासाठी विशेषतः गरीब किंवा मध्यमवर्गीय महिलांचं आपण आरोग्य तपासणी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या चेकअपही ठेवलेले आहेत आणि कॅन्सर डिटेक्शन अतिशय गोपनीय पद्धतीने आम्ही आयोजित केलेले अत्यंत चांगले एक्सपर्ट डॉक्टर महिला डॉक्टर या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि त्याचा फायदा या सगळ्या महिलांना येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। हे कार्यक्रम आम्ही वर्षभर घेणार आहोत। कुठलाही या बेलापूर मतदारसंघातला भाग महिलांचं शिबिर झालं नाही, डिटेक्शन शिबिर झालं नाही असं आम्ही ठेवणार नाही। त्याचा महिलांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन या कॅम्पच्या निमित्ताने मी करतो। शासकीय योजनेमधून काही महिलांना याच्यामध्ये यानंतर ज्या महिलांना पुढच्या तपासण्या करायच्या त्या मोफत करण्याची व्यवस्था आम्ही करू। दुर्दैवाने कुणाला मेजर काही ऑपरेशन करायचं असेल, ट्रीटमेंट करायची असेल तर त्याची देखील व्यवस्था आमचे आदरणीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विशेषतः आरोग्य ज्यांची प्रायोरिटी आहे त्यांच्या मदतीने ती संपूर्ण जे उपाययोजना आहे ती संपूर्ण मोफत केली जाईल। वीडियो जर्नलिस्ट मुसायद साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।